नमस्कार. आपण ऐकत आहात माझी नवीन कथा तुझे संग प्रीत लगाई है भाग 1. रायटर चैत्राली यमकर. आजपासून मी नवीन कथा घेऊन येत आहे. तुझे संग प्रीत लगाई है. तर पाहूया आजचा पहिला भाग. आज आहे 25 डिसेंबर. आपल्या हिरोईन अनन्या मोरे पाटीलचा खास दिवस. हा हिवाळा, उफ, ही गुलाबी थंडी, समोरच टेबलवर पडलेली ती वाई आणि लंडनमधले हे हॉट हॉट हॉटेल, जिथे बाहेर नुकताच पडून गेलेला बर्फ. उई मा. आणि अशा या वातावरणात आपली हिरोईन एक पूर्ण लेझरचं जॅकेट, डोक्यावर पॅक टोपी घातलेली मुलगी एका 5 स्टार हॉटेलच्या लॉबीमध्ये बोलत होती. आपली हिरोईन म्हणत तिने एक बोट तोंडात घातले आणि इकडे तिकडे आपली नजर फिरवायला लागली. तर सध्या आपली हिरोईन कुठेतरी हरवली आहे. मी तिला शोधून आणेपर्यंत तुम्ही पाहत राहा म्हणा. मी वृषाली, आपल्या लाडक्या कॅमेरामॅन बरोबर, म्हणत ती मुलगी आता समोरच्या कॅमेरामॅनला कॅमेरा बंद करायला सांगते. विशाल, कट नाव आणि चल माझ्याबरोबर या बाईला शोधायला. ती आपली कॅमेरामन उर्फ तिची जान, तिचा नवरा विशालला बोलते. तसं इतका वेळ आपल्या बायकोचे शूट तिने बंद करून म्हणून सांगूनही बिझी असलेला विषय हसतच डिजिटल कॅमेरा तसाच गळ्यात अडकून समोर बघतो. वृष, हे बघ, आपण जातोय तिच्याकडे, पण प्लीज माझी माय, तिच्यासमोर आता कसलंही लेक्चर देऊ नको, तेवढीच कृपा कर. समोरच्या एका कोपऱ्यात निळ्या रंगाच्या लेदर जॅकेटमध्ये पाठमोऱ्या असलेल्या मुलीला पाहून अचानक आपला चेहरा गंभीर करत विशाल वृषालीकडे तोंड करत उलटा थांबून तिला अडवत म्हणते. हो, तेवढं कळतं हं मला, म्हणत वृषाली आपले दोन्ही खांदे उडवत वैतागत त्याला बोलते. तसंही तीही आता माझी गेल्या 4 वर्षापासून जिगरी बनली आहे. वृषाली तसंच पुढे चालत चालत आपलं वाक्य कंटिन्यू करत म्हणते. हो, मान्य आहे, ती तुझी जिगरी आहे, पण बाई, त्याआधी ती माझी व तुझ्या. विशाल पुढे न पाहत चालत असल्याने मागच्या त्या एका व्यक्तीला धडकते. तशी वृषाली जागीच उभी राहते. विशा, तोच त्याच्या कानावर आवाज ऐकू येतो. तसं मागे न वळता विशाल, आता मी मेलो, वाचव मला, म्हणत वृषालीला खानाखुणा करते. अरे माकडा, दिसत नाही का तुला की फक्त या झाडावरून त्या झाडावर? रांजणवाडीची सवय अजून इथे आल्यावरही या 4 वर्षात गेली नाही ते. आता ती मुलगी त्याचा कान धरत त्याला रागवत बोलते. किती बदलली आहे ही 4 वर्षात. माझ्या आधीची अनु आज असती तर मला पाठमोरी बघून लगेच ही माकडाचं पिल्लू बनी माझ्या पाठीवर चढून माझा घोडा नक्कीच हिने केला असता. त्याच वेळी विशाल आपल्या लाडक्या अनुचा विचार करत तिच्याकडे पाहत होता. अरे, असा बघू नकोस माझ्याकडे. आणि लवकरच एका बाळाचा बाप होणार आहेस, तर ही सवय नाही गेली ना तुझी? एकीकडे त्याला भानावर आणण्यासाठी कान अजून जोरात पिळत तर दुसरीकडे वाढलेल्या वृषालीच्या पोटाकडे पाहत ती मुलगी बोलते. आ, अनु, यार कान माझा, म्हणत तसा भानावर येच विशाल आपला कान चोळत परत वृषालीकडे सांग ना हिला खुणावत रडत चेहरा करतो. हे अनु, अनन्या, सोड लागत त्याचा काय. तशी त्याचा चेहरा बघून बावरलेली वृषाली आता थोडी गयावया करत तिला बोलते. अनु, अगं त्याचा दोष काहीच नाही. तो मला हसवण्यासाठी मागे न बघता चालत होता आणि त्यामुळे. ती बोलता बोलता अचानक थांबते, कारण आता अनन्याचा चेहरा काहीतरी वेगळंच तिला सांगत होता. अच्छा, म्हणजे चूक तुझी आहे काय? थांब हं, सांगते तुला, म्हणत आता अनन्या आपली नायिका आपल्या केसांना एका साईडला करत विशालचा कान सोडत आता तिचा कान पकडते. अरे अनु, अने, म्हणत वृषाली हसतच विशालच्या हातातील कॅमेरा घेत तो ऑन करत रेकॉर्डिंग सुरू करते. गाईज गाईज, बघा बघा, तुमची हिरोईन अनन्या आपल्या पोटाकडे पाहून 7 महिने प्रेग्नंट असलेल्या आपल्या मैत्रिणीवर कसा अन्याय करत आहे. आता तुम्हीच. ती व्हिडिओ शूटिंगवर बोलता बोलता मध्येच ओरडते, कारण आता अनुने कान जोरात ओढला होता. अन्याय का? थांब, तुला सांगते. अनन्या म्हणत असते, पण तोपर्यंत विशालच्या मदतीने आपले कान ती सोडून घेते आणि तसाच कॅमेरा पकडून पळत पण जरा सावकाश हॉटेलच्या मागे बाहेर पडते. थांब अगं वृष, तशी अनुमी काळजीने तिच्या मागे पळत हॉटेलच्या बाहेर पडते. दोघी वेड्याच आहेत म्हणत आता त्या दोघींच्या मागे पळत आलेला आणि जरा परेशान झालेला विशालही त्या दोघींना शोधायला लागतो. तर दोघी मस्त त्या अथांग समुद्राच्या अवखळ लाटांना आपल्या 2 कार्टून ज्या निसर्गप्रेमी होत्या त्यांना पाहून गालातच हसत वृषालीजवळ जाऊन उभा राहतो आणि तिच्या खांद्यावरून आपला हात टाकत तिला अनुपासून जरा दूर करत स्वतःजवळ ओढून घेते. एन्जॉय, म्हणत मग तशी
हसतच विशाल व वृषालीला बाय करून अनुसुद्धा त्यांना एकांत देते व स्वतः दुसरीकडे चालायला लागते. मा बराच वेळ एकटीच चालून चालून आपल्याच विचारात थकून थांबलेल्या अनुला अचानक एक स्पष्ट आवाज येतो आणि ती जागीच थबकते. कारण समोर एक तिच्याच वयातील एक तरुण मुलगा पण अतिशय गलिच्छ अवतारात एक हात तिच्या पुढे करून भीक मागत असतो. त्याचा दुसरा हात त्याच्या वाढलेल्या दाढीवरून फिरत होता. अंगावर कोणत्या रंगाचा त्याने शर्ट घातला असावा हे जरी कळत नसले तरी तो सध्या शर्ट काळा वाटत होता पूर्ण. शिवाय ठिकठिकाणी फाटलेलाही होता. पॅन्ट ही तीच दशा, पूर्ण मळकटलेली व फाटलेली होती. डोक्यावरचे केसही कुरळे होते जे अस्ताव्यस्त होते. ती थोडी दचकते आणि त्याच्या डोळ्यांकडे तिचे लक्ष जातं. तुषा तोच त्याच्या डोळ्याला पाहून ती आणखीन घाबरते आणि 2-4 पावले मागे जाते. कोण आहे तुषा? जो विशाल ही बोलता बोलता थांबला आणि आता त्या व्यक्तीच्या डोळ्यात पाहून आपली नायिका अनन्या ही घाबरली. तिचा आणि तुषाचा काय संबंध? काय असेल यांची प्रेम कहाणी? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा तुझे संग प्रीत लगाई है. कथेचा भाग कसा वाटला पहिला हे कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.